नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। संमेलनाचे व्यासपीठ मजबूत असतील तरच संस्कृती टिकेल। श्रीपाद भालचंद्र जोशी। लाखनी येथे ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन। इंग्रजी भाषा टिकवण्याचे काम राज्यकर्ते करीत असतात, तर साहित्य संमेलने मराठी भाषा जगवण्याचे अमोल कार्य करीत असतात। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून हुरळून जाऊ नका, त्यावर फक्त केंद्राची मोहर लागलेली आहे। समोर पुष्कळ काम बाकी आहे। सरकारने स्वतः साहित्य संमेलन आयोजित करण्याचे काम करू नये, ती कामे साहित्य संस्थांची आहेत। 700 वर्षांपूर्वीच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रथम देता आणि 2500 वर्षांपासून असलेल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायला एवढा उशीर का, असा परखड सवाल त्यांनी व्यासपीठावरून व्यक्त केला। भाषेचा एक शब्द मेला तर संस्कृती मरते, त्यामुळे भाषेतील शब्द वापरताना जपून वापरा। आपली व्यासपीठ पुढाऱ्याला गहाण टाकू नका। त्यांच्या विचारांनी, त्यांच्या पैशांनी खऱ्या अर्थाने संस्कृतीचे वाटोळ केलेले आहे। प्रत्येक संमेलनाचे एक वैशिष्ट्य आहे। आजच्या ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचे आपले एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे। संमेलनाचे व्यासपीठ मजबूत असतील तरच संस्कृती टिकेल, असे प्रतिपादन श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी लाखनी येथे केले। 15 आणि 16 नोव्हेंबर अशा 2 दिवसीय आयोजित केलेल्या ग्रामीण युवा साहित्य संमेलनात ते उद्घाटक म्हणून बोलत होते। आज लाखनी येथे उत्सव सेलिब्रेशन लॉन अँड हॉल येथे या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। या निमित्ताने व्यासपीठावर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यासह स्वागताध्यक्ष संजय वनवे, संमेलनाध्यक्ष डॉक्टर संजय निंबेकर तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्वान मान्यवर उपस्थित होते। ग्रामीण युवा संमेलनाच्या निमित्ताने आज सकाळी लाखनी शहरात संविधान दिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते। या दिंडीला लाखनीकरांनी उत्तम प्रचंड प्रतिसाद दिला। या संमेलनाचे आयोजन मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या अनुदानातून आणि मुक्ताई बहुउद्देशीय शिक्षण संस्था दिघोरी यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेले होते।